शिवचा वाढदिवस आणि त्याच्या निमित्त आम्ही गेलो होतो जालन्याला, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक फॉलो करायला विसरू नका। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। आज शिवचा वाढदिवस असल्यामुळे सकाळपासूनच घरात वेगळीच लगबग होती। शिवला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला त्याचे मित्रमंडळ सकाळीच आले। मी पण शिवला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आर्यन, सार्थक, समर्थ, श्रुती आणि राधिका सर्वांनी मिळून शिवला मनापासून शुभेच्छा दिल्या। हॅपी बर्थडे, थँक यू। हॅपी बर्थडे, थँक यू। हॅपी बर्थडे, थँक यू। हॅपी बर्थडे, थँक यू। वाढदिवसाच्या थँक यू। आज शिवचा वाढदिवस आहे म्हणून शिवचे 2 शब्द नक्की ऐका। चहा पिऊन घेतला, फ्रेश करला, अजून अंघोळ बाकी आहे, देखो पण राहिला, लगेच बड्डी करायचंय आणि अजून सगळे पोरं येणार, अजून पायाचा घ्यायच्या पण नाहीये। मग बड्डेला समाधान आला। दादा, ताई आणि सर्वजण पुढच्या घरात बसलेले होते आणि आम्हाला जालन्याला निघायची घाई होती। बाहेर आलो तर सगळेच वाटी लावायला आले। शिव गाडीवर बसला, शेतात डॉगीला भाकरी टाकली आणि मग निघालो 1000च्या स्पीडने भोकरदन मध्ये पेट्रोल सुद्धा टाकलं आणि थेट पोहोचलो केदारखेडच्या पुढे असलेल्या निसर्गमय ठिकाणी। दोन्ही बाजूंनी पाणी, हिरवळ आणि मन प्रसन्न होणारं वातावरण। इथे फोटो आणि व्हिडिओ काढले। हा पुढे जो रस्ता दिसतोय ना, तो म्हणजे समृद्धी महामार्ग, मुंबई ते नागपूर। जालना पर्यंत आलो। जालन्यात एक सेल्फी काढली आणि डायरेक्ट पोहोचलो पीर कल्याणला। इथे आम्ही वहिनीच्या पप्पांना भेटायला आलो होतो। त्यांची तब्येत विचारली, बरी आहे का? ते म्हणाले, हो आता ठीक आहे। पण त्यांनी जे सांगितलं ते ऐकून खरंच आश्चर्य वाटलं। वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा त्यांना कधी मोठे दुखणं आलंच नाही। छोट्या मोठ्या दुखण्याला गोळी घेतली की बरं व्हायचं असं ते सांगत होते आणि वयाच्या 80व्या वर्षी पहिल्यांदा मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो असं ते म्हणाले। आज आपल्या वयातल्या कितीतरी लोकांना, कोणाला पोटदुखी, कोणाला हातपाय दुखणं, कोणाला हृदय विकाराचा झटका, काय आजार निघाले, हे ऐकून खरंच विचार करायला लावणार होत। लल्लू सोबत एक सेल्फी काढली। वहिनी आणि त्यांच्या आईने मस्त भट्टीचा स्वयंपाक केला होता। भूक नव्हती तरी भट्टीचा स्वयंपाक खूप दिवसांनी मिळतोय म्हणून दाबून जेवलो। खूप वेळ झाला होता, संध्याकाळचे 4:30 वाजले होते। थंडीचे दिवस असल्यामुळे अश्विनीला म्हटलं, चल पटकन निघूया, उशीर होईल। शिव असल्यामुळे लवकर निघणं गरजेचं होतं। वहिनी, लल्लू आणि त्यांच्या आई वडिलांना बाय बाय केलं आणि पुन्हा 1000च्या स्पीडने जालन्यात पोहोचलो। जालना आणि राजूरच्या मधोमध रसवंत्या हैबर का राजूरमध्ये गणपती बाप्पांना लांबूनच दर्शन घेतलं। भोकरदन मध्ये ओम साई केक येथे थांबलो। शिवच्या पहिल्या वाढदिवसापासून 4थ्या वाढदिवसापर्यंत मी इथूनच